श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. कशा सर्वजण निश्चित मजेत असाल, असेच मजेत राहा. पहा, जगामध्ये 75% म्हणण्यापेक्षा अगदी 90% लोक अशी आहेत की त्यांना पैशाची कमतरता भासते. अगदी आपण 100% जरी म्हटलं तरी हरकत नाही, कारण पैसा किती जरी असेल तरीही तो कमी पडतो. का तर प्रत्येकाच्या गरजा, प्रत्येकाचे इन्व्हेस्ट किंवा प्रत्येकाचे काही ना काही कारणं असतात. त्यामुळं पैसा हा किती जरी असला तरी तो कमीच पडतो. कारण प्रत्येकाच्या स्टेटसनुसार तो तितका पैसा कमवतो, त्याने तितकी इन्व्हेस्ट केलेली असते किंवा त्याला तितकी जबाबदाऱ्या असतात की त्याला हप्ते वगैरे असतात. म्हणून हा पैसा येतो परंतु कोठे जातो असं आपल्याला समजत नाही. भरपूर लोक असं म्हणतात की बाबा रे, मी एवढी मेहनत करतो, मी अगदी रात्रीचा दिवस करतो, माझ्या घरातील प्रत्येक जण कष्ट करतं, तरीही पैसा काही टिकत नाही, पैसा काही लागत नाही, माझ्या घरामध्ये पैसा येणंच बंद झालेला आहे किंवा काय करावं काही कळत नाही. पैसा येणं म्हणजे एका जागेवरती बसून पैसा मिळणं असं आहे का? नाही. कोणताही उपाय किंवा कोणतीही सेवा जरी आपण केली तरीही आपल्याला कामधंदा कर्म करणं गरजेचं आहे. आणि आपण ज्यावेळेस काहीतरी कार्य करतो, कर्म करतो, त्यावेळेस आपल्याला आपल्या नशिबाची साथ भेटते. आणि नशिबाची साथ भेटण्यासाठी हे छोटे मोठे उपाय आणि सेवा आपल्याला कराव्याच लागतात. पृथ्वी तलावरती असं एकही जण सुटलेलं नाही की ज्याला पैशाचा प्रॉब्लेम कधीच आलेला नाही किंवा ज्याला लक्ष्मी रिलेटेड कधीच कोणता प्रॉब्लेम आला नाही. प्रत्येकालाच येतो. माणूस हा इच्छेचा पुतळा आहे. एक इच्छा पूर्ण झाली की ती इच्छा पूर्ण होण्याआधीच त्याची दुसरी इच्छा रेडी असते. मग ह्या इच्छा पूर्ण करण्यासाठी, आपल्या घरात येणारा पैसा स्थिर स्वरूपात ठेवण्यासाठी, आपल्या घरात येणारी लक्ष्मी माता हसत खेळत राहण्यासाठी आणि आपल्या घरातच स्थिर रूपाने वास्तव्य करण्यासाठी आपल्याला आजचा उपाय जो आहे तो करायचा आहे. उपाय अगदी साधा सोपा आहे, अगदी घरातील कोणीही करू शकाल असा उपाय आहे. फक्त तुम्हाला पिरियड, सुतक आणि विटाळ असताना हा उपाय करता येणार नाही, एवढी मात्र काळजी घ्यायची आहे. उपाय कसा करायचा, कोणतं साहित्य लागणार आहे, हे सर्व काही सांगणार आहे. तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे निश्चितच संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल. तर पहा, हा जो उपाय आहे, हा उपाय शक्यतो कोणत्याही मंगळवारी आणि शुक्रवारी करायचा आहे. एखाद्याला नाही शक्य परंतु उपाय करणं खूप गरजेचं आहे तर त्या व्यक्तीने आठवड्यातील कोणत्याही वारी जरी केला तरीही चालेल. परंतु माता लक्ष्मीचा वार, माता लक्ष्मीला समर्पित असा जो वार आहे तो मंगळवार आहे आणि त्याचप्रमाणे शुक्रवार आहे. म्हणून या 2 दिवशी जर उपाय केला तर छानच होईल, पण नाही शक्य तर कोणत्याही दिवशी करू शकता. आता उपायासाठी साहित्य काय लागणार आहे? एक छोट्या लाल रंगाचा एक तुम्हाला पोटली घ्यायची आहे किंवा एक आपण कपडा म्हणू शकतो, कपडा घेऊ शकता किंवा एखादा रुमाल जरी तुमच्याकडे असेल तरीही लाल रंगाचा एक छोटासा तुम्हाला रुमाल वगैरे घ्यायचा आहे. किंवा 5-10 रुपयाला पूजेच्या साहित्याच्या दुकानात सहजरित्या पोटली मिळते, तर ती पोटली आणा किंवा कपड्याची शिवून एक पोटली जरी तयार केली तरीही चालेल. त्यानंतर तुम्हाला लागणार आहे चिमूटभर अक्षदा. अक्षदा म्हणजे ज्या आपण घरामध्ये बनवून ठेवलेल्या असतात, म्हणजे अख्खे तांदूळ घेऊन त्याला हळद कुंकू लावून त्याचे आपण अक्षदा तयार करतो. समजा नसेलच बनवलेल्या तरी तुम्ही काय करू शकता, आहे ते जरी तांदूळ घरातलं घेतलं तरी चालेल. फक्त ते तांदूळ तुकडे नसावे, तुटलेले फुटलेले नसावे, अख्खे तांदूळ असावे. असे तुम्हाला चिमूटभर तांदूळ घ्यायचे आहे. जास्तीची गरज नाही, फक्त चिमूटभर घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला घ्यायची आहे कच्ची बडीशेप. किराणा मालाच्या दुकानामध्ये त्यांना सांगायचं कच्ची बडीशेप द्या. बडीशेपचे भरपूर प्रकार आहेत, त्यामध्ये कच्ची बडीशेप मागायची आहे. 5-1 रुपयाची पण भरपूर येते, पण तुम्हाला चिमूटभरच लागणार आहे. 5 रुपयाची आणली तरी खूप होईल. तर चिमूटभर बडीशेप तुम्हाला मी क्रम सांगते तुम्हाला, त्या क्रमानुसार तुम्हाला ठेवायचं आहे. एक पाट घ्या, चौरंग घ्या, त्यावरती तुम्हाला हे सर्व साहित्य ठेवून हे करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला घ्यायची आहे कवडी. आता कवडी, जी कवडी आपल्याला माहिती आहे, आई भवानीच्या गाळ्यामध्ये जी कवडी आहे ती कवडी घ्यायची आहे. पिवळी कवडी भेटली तर उत्तम, नाही भेटली तर जी कवडी भेटेल ती घ्या. त्यानंतर कमळ सर्वांना माहिती आहे, कमळेचं एक बी तुम्हाला घ्यायचं आहे. कमळ गठ्ठ्यामधलं जरी तुम्हाला घेणं शक्य असेल तर ते घ्या, किंवा पहा एखादं बियाणाचं वगैरे जे काही दुकान आहे किंवा एखादी नर्सरी आहे तिथून एक तुम्हाला कमळाचं बी आणायचं आहे. हे आणायचंच आहे कारण हे खूप महत्त्वाचं आहे, माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे म्हणून हे घ्यायचंच आहे. त्यानंतर हळदी कुंकू लागणार आहे आणि भीमसेनी कापूर घ्यायचा आहे. भीमसेनी कापूर माता लक्ष्मीला, त्याचप्रमाणे सर्व देवदेवतांना अतिशय प्रिय आहे. त्याचप्रमाणे पैसा खेचण्याचं काम हे भीमसेनी कापूर करतो, म्हणून भीमसेनी कापूर घ्यायचा आहे. हळद चिमूटभर घ्यायची आहे. हळद सुद्धा तुम्हाला माहिती आहे
सर्वांना अतिशय देवी देवतांना प्रिय आहे। त्याचप्रमाणे पॉझिटिव्हिटी पैसा खेचण्याचं काम हळद करते, म्हणून हळद घ्यायची आहे, निगेटिव्हिटी हळद दूर ठेवते। त्यानंतर घ्यायची आहे एक इलायची, काही ठिकाणी वेलची म्हणतात, काही ठिकाणी इलायची म्हणतात, काही ठिकाणी वेलदोडा असं सुद्धा म्हणतात। तर हिरव्या रंगाचा एकच वेलदोडा किंवा इलायची तुम्हाला या उपायासाठी घ्यायची आहे। त्यानंतर घ्यायच्या आहेत लवंगा। आता लवंगा किती व कशा घ्यायच्या, तर लवंगा तुमच्या जन्मतारखेनुसार घ्यायच्या आहे। आता एखाद्याची जन्मतारीख आहे समजा 8, तर त्याने 8 घ्यायच्या, एखाद्याची आहे समजा 12, तर त्यांनी 2 + 1 बरोबर 3, तर 3 लवंगा घ्यायच्या। ज्यांची जन्मतारीख आहे 1 त्यांनी 1च घ्यायची, ज्यांची जन्मतारीख आहे समजा 25, तर त्यांनी 2 + 5 बरोबर 7, तर 7 घ्यायच्या। एखाद्याची आहे समजा 30, तर त्यांनी 3 आणि 0 किती होतो, 3च होतं, तर 3च घ्यायची। एखाद्याची जन्मतारीख 29 आहे, तर त्यांनी 9 + 2 किती झाले 11, तर 11 लवंगा घ्यायच्या आहेत। म्हणजे जर 2 अंकी संख्या असेल तर त्या 2ही अंकांची बेरीज करून तुम्हाला तितक्या लवंगा घ्यायच्या, आणि जर 1 अंकीच असेल तर जेवढे आहेत तेवढे घ्यायचे आहे। जी डेट आहे त्या डेटनुसार तुम्हाला लवंगा घ्यायची आहे, महिन्यानुसार नाही आणि इयरनुसार पण नाही। तर तुमची जी जन्मतारखेची दिनांक आहे त्या दिनांकानुसार घ्यायच्या आहे। आता लवंगा घेताना कशा घ्यायच्या, आता पहा मी भरपूर व्हिडिओमध्ये सांगते की शाबित लवंगा, तरीही प्रश्न येतो तर शाबित लवंगा म्हणजे काय। आता ह्या लवंगा आहेत, हे पहा ह्या लवंगा आहेत। आता ह्या लवंगेमध्ये या सगळ्या शाबित लवंगा आहेत का, नाही, तर याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवते। हे पहा ही शाबित लवंगा आहे, या लवंगेला पुढे बोंडही आहे, फुलही आहे आणि कुठेही तुटलेली नाही, ही आहे शाबित लवंग। आता ही आहे बाधित, म्हणजे बाधित म्हणण्यापेक्षा ही लवंग काहीच कामाची नाही आपल्याला, ही शाबित नाही, तर ही लवंग आपल्याला घ्यायची नाही। ही मसाल्यामध्ये तुम्ही वापरू शकता, परंतु तांत्रिक मांत्रिक उपायामध्ये अशा लवंगा चालत नाहीत। तर तांत्रिक मांत्रिक उपायामध्ये तुम्हाला या पद्धतीच्या बोंड असलेल्या, फूल असलेल्या आणि अख्ख्या अशा लवंगा घ्यायच्या आहेत। तर मग तुम्हाला तुमच्या जन्मतारखेनुसार या लवंगा घ्यायच्या आहेत। हे पहा अशा शाबित व्यवस्थित अशा लवंगा तुम्हाला तुमच्या जन्मतारखेनुसार घ्यायच्या आहे। आणि समजा तुमच्या, आता मी तुम्हाला सांगितलं, समजा तुमची जन्मतारीख आहे 2 आहे, 4 आहे, 29 आहे, 15 आहे, 22 आहे, किती आहे त्यांची बेरीज करून जेवढे होईल तेवढे घ्यायच्या, त्याची एक जुडी तयार करायची। आता जुडी कशी तयार करायची, तर पहा लाल पिवळ्या रंगाचा कोणताही धागा जरी तुम्ही घेतलात तरी चालेल। कलाव्याने हे बांधणं शक्य होणार नाही, कलाव्यामध्ये पटकन गुंतणार नाही, आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी कलावा जर घेतलात तरीही चालेल। कलावा म्हणजे रक्षा कवच, जो आपण स्वामी समर्थांना आपण ज्यावेळेस अक्कलकोटला जातो त्यावेळेस तिथं महाराजांच्या वटवृक्षाला आपण बांधतो, तर तो कलावा जरी घेतला तरीही चालेल, किंवा तुम्ही अगदी मशीनचा जो धागा आहे ती जरी रील घेऊन त्यांनी जरी तुम्ही याला गुंडाळलं तरी चालेल। आता किती वेळा गुंडाळायचं, किती वेळेस गुंडाळा, 3 वेळा, 5 वेळा, 7 वेळा, फक्त विषम प्रमाणामध्ये गुंडाळून याची जुडी तयार करायची आहे। आता हे सर्व साहित्य घेतलं की त्यानंतर यावरती थोडंसं गंगाजल असेल तर ते शिंपडा, ते नसेल तर गुलाब पाणी शिंपडा, अत्तर थोडीशी शिंपडून घ्या, गुलाब अत्तर घेऊनच या गुलाब अत्तर थोडीशी शिंपडा, आणि त्यानंतर एक दिवा प्रज्वलित करून घ्या, आणि तुमच्याकडे धूप असेल, अगरबत्ती असेल तर ती लावून एका साईडला ठेवून द्या। एक पाट घ्या, पाटावरती सर्वप्रथम तुम्हाला जो लाल रंगाचा कपडा सांगितला का पोटली, तर ती ठेवायची, त्यावरती तुम्हाला चिमूटभर तांदूळ ठेवायचे, त्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं। त्यानंतर स्वतःच्या कपाळाला सुद्धा तुम्हाला हळदी कुंकू बरोबर भुवयांच्या मधोमध लावून घ्यायचं आहे। त्यानंतर त्या हळदी कुंकवावरती चिमूटभर तुम्हाला बडीशोप टाकायची। त्यानंतर या बडीशोपवरती तुम्हाला एक इलायची ठेवायची, इलायचीवरती पिवळी मोहरी सांगायची राहिली, पिवळी मोहरी चिमूटभर ठेवायची। प्रत्येक तांत्रिक मांत्रिक उपायामध्ये आपण पिवळी मोहरी वापरतो, म्हणून पिवळी मोहरी चिमूटभर टाकायची। त्यानंतर सांगितलेला भीमसेनी कापराचा एक तुकडा तोही तुम्हाला यावरती ठेवायचा आहे। आता राहिलं काय, तर राहिलं फक्त आपलं हे विलायची लवंगेची एक जुडी, तर ती लवंगेची जुडी सुद्धा तुम्हाला त्यावरती ठेवून द्यायची आहे। आता हे सर्व ठेवल्याच्या नंतर तुम्हाला याची एक पुडी तयार करायची किंवा पोटली। आता समजा हे लाल रंगाचा समजा कपडा आहे, आता मला लाल भेटला नाही, मी सफेद टिश्यू घेतला आहे तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त। यावरती समजा हे सर्व साहित्य ठेवलं। आता हे ठेवल्याच्या नंतर तुम्हाला आपण ज्या प्रकारे खाऊची पुडी बांधतो अशा प्रकारे छोटी पुडी बांधून घ्यायची आहे। पहा आता ही अशी एखादी छोटी पुडी बांधून घ्यायची। आता ही छोटी पुडी बांधल्याच्या नंतर ही तुमच्या उजव्या हातामध्ये ठेवायची। उजव्या हातामध्ये ठेवून तुम्हाला महालक्ष्मी मातेचं अष्टकम म्हणा, स्तोत्र म्हणा, किंवा महालक्ष्मी मातेचा जो कोणता मंत्र येतो त्या मंत्राचा तुम्हाला पठण करायचं आहे। किती वेळेस, आता स्तोत्र असेल तर तुम्ही अगदी किती 3 वेळेस जरी केलं पठण तरी चालेल, परंतु मंत्र म्हणता येतो निश्चित 108 वेळा मंत्र म्हणायचा आहे। ओम महालक्ष्मी नमः म्हणलं तरी चालेल,
किंवा ओम ह्रीम क्लीम चामुंडाय विचे, ओम ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडाय विचे, ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडाय विचे हा मंत्र जरी तुम्ही म्हटलं 108 वेळा तरीही चालेल. किंवा तुम्हाला जो महालक्ष्मीचा बीज मंत्र वगैरे येतो तर तो जरी म्हटलं तरीही चालेल. तर पहा, या पद्धतीने तुम्हाला हे मंत्र उच्चार करून ही पोटली अभिमंत्रित करून घ्यायची आहे. हे अभिमंत्रित झाल्याच्या नंतर डोळे झाकायचे, मूठ बंद करायचे आणि इमॅजिन करायचं की ज्या कोणत्या याच्यासाठी म्हणजे तुमची जी कोणती इच्छा आहे, पैशाच्या रिलेटेड असो किंवा कोणती इच्छा असेल किंवा काही तुमची हे असेल तर ती इच्छा पूर्ण होतीये असं तुम्हाला इमॅजिन करायचं आहे. आता समजा तुम्हाला एवढी रक्कम हवी आहे, ती तुम्हाला भेटली आहे असं इमॅजिन करायचं. किंवा तुमचे कर्जाचे हप्ते जात नव्हते तर ते जात आहेत, म्हणजे तुमचे जे काही आहे ती गोष्ट पूर्ण होतीये, ती इच्छा पूर्ण होती असं तुम्हाला पॉझिटिव्ह अफर्मेशन तुम्हाला या पोटलीला द्यायची आहे. आणि पॉझिटिव्ह अफर्मेशन देऊन झाल्याच्या नंतर ही जी पोटली आहे ही पोटली तुम्हाला माता लक्ष्मीच्या चरणी अर्पण करायची आहे. आता सर्वात महत्त्वाचं सांगायचं विसरले मी, तर काय करायचं आहे पहा, आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती असते किंवा एखादा फोटो असतो किंवा श्रीयंत्र सुद्धा असतं. तर श्रीयंत्र असेल किंवा मूर्ती असेल तर तुम्ही त्यावरती जलाभिषेक करून घ्यायचा आहे. व्यवस्थित पुन्हा त्या मूर्तीला हळदी कुंकू वगैरे अत्तर वगैरे लावायचे आहे. आणि जर समजा फोटो असेल तर फोटो स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचा आहे आणि फोटोला हळदी कुंकू आणि जे अत्तर वगैरे आहे ते तुम्हाला लावून घ्यायचं आहे. एखादं फूल वगैरे अर्पण करायचं आहे आणि माता लक्ष्मीच्या चरणी तुम्हाला ही जी पोटली आहे किंवा ही जी पुडी आहे ती अर्पण करायची आहे. आता काही तास तुम्हाला ती पोटली तेथेच ठेवायची. काही तासांच्या नंतर ज्या वेळेस तुमच्या घरातील कर्ता व्यक्ती तो कोणी कमवण्यासाठी वगैरे बाहेर जातो तर त्या व्यक्तीच्या सोबत तुम्हाला ही पुडी द्यायची आहे. त्या व्यक्तीच्या पॉकेटमध्ये ठेवा, पर्समध्ये ठेवा किंवा खिशामध्ये जरी ठेवले तरी चालेल. आता समजा तुम्ही गृहिणी आहात, तुम्ही स्वतःसाठी उपाय केला तर तुम्ही तुमच्या गाऊनच्या पॉकेटला खिशात ठेवलं तरी चालेल किंवा तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये जरी ही पोटली ठेवली तरीही चालेल. आता किती दिवस ठेवायची ही जी पोटली आहे, ही पोटली तुम्हाला कंप्लीट 1.25 महिना म्हणजे 43 दिवस तुम्हाला तुमच्या सोबतच ठेवायची आहे. रात्री झोपताना तुम्ही माता लक्ष्मीच्या समोर आणून ठेवायची आणि इतर वेळेस तुम्हाला सोबत ठेवायची. आता पिरियड सुतक विटाळ आला तर काय करायचं, तर त्यावेळेस ही पोटली माता लक्ष्मीच्या चरणी तुमच्या देवघरामध्ये ठेवून द्यायची आहे. आता कधी उपाय करायचा, तर दिवसभरामध्ये सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कधी जरी उपाय केला तरीही चालणार आहे. फक्त रात्री 12च्या आत उपाय करायचा आहे. आता 1.25 महिन्याच्या नंतर ही जी पोटली आहे ही तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे किंवा निर्माल्यामध्ये टाकून द्या किंवा एखादं मोठं जे झाड आहे, काटेरी झाड सोडून इतर कोणतेही जे मोठे झाड आहे त्या झाडाच्या बुडापाशी थोडासा खड्डा करा, त्या मातीमध्ये ही पोटली गाडून टाकली तरीही चालेल. आणि नव्याने तुम्ही नवीन उपायासाठी अशाच प्रकारची पोटली तयार करू शकता. किंवा तुम्हाला असं वाटत आहे की नाही बाबा ह्या पोटलीने मला खूप इफेक्ट झालेला आहे, ताई मी सोबत ठेवू शकतो का, तर हो, अगदी 6 महिने म्हटलं तरी तुम्ही ही पोटली तुमच्या सोबत ठेवू शकता. ज्यावेळेस तुम्हाला वाटणार आहे की आता ह्या पोटलीचा इफेक्ट कमी व्हायला लागलेला आहे, पुन्हा पूर्ववत दिवस यायला सुरुवात झालेली आहे, त्यावेळेस ही पोटली विसर्जित करा आणि नवीन पोटली याच पद्धतीने तयार करा. पहा, तुमच्या जीवनातील खूप सारे प्रॉब्लेम सॉल्व्ह होताना तुम्हाला या पोटलीमुळे दिसतील. तुमच्या जीवनातील प्रॉब्लेम सॉल्व्ह होणे म्हणजे काय, तर अचानक कुठून तरी पैसा येण्याचे जे काही दरवाजे आहेत ते खुले होतील, चांगला जॉब भेटेल, चांगली अपॉर्च्युनिटी येईल. त्याचप्रमाणे उद्योग व्यवसायाचे जे काही नवीन रस्ते आहेत ते तुम्हाला खुले होताना दिसतील. तुमच्या घरातील जे काही आजारपणा, दुःख वगैरे होती ती सर्व संपताना दिसतील. तुमच्या घरामध्ये सुखाचं, आनंदाचं वातावरण येताना दिसेल. निश्चित उपाय करून पहा. उपाय अनुभव सिद्ध असा उपाय आहे. हे उपाय कधीच खाली हात जात नाहीत. निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल. व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हे लिहायलाही विसरू नका. झालेली सेवा स्वामींचरणी रुजू. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.